हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मीरा रोडमध्ये मोर्चाच्या ठिकाणी जोरदार राडा। पोलिसांनी परवानगी नाकारूनही कार्यकर्ते जमा। अनेक कार्यकर्त्यांची धरपकड। जमावबंदी लागू। संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप। योग्य मार्ग मागितल्यास मोर्चाला परवानगी मिळेल। मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। कायदा सुव्यवस्था बिघडेल असा मार्ग मोर्चेकऱ्यांनी निवडल्यामुळे परवानगी नाकारली। फडणवीसांचं स्पष्टीकरण। मोर्चात सहभागी व्हायला मीरा भाईंदरला जातोय। पोलिसांनी अडवून दाखवावं। मंत्री प्रताप सरनाईकांचं आव्हान। पोलीस दादागिरी आणि गुंडगिरी करत असल्याचा आरोप। मीरा भाईंदरमधल्या मनसेच्या मोर्चाआधी अविनाश जाधव पहाटेच काशीमीरा पोलिसांच्या ताब्यात। वसई विरारमधल्या पदाधिकाऱ्यांवरही कारवाई। मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेणं हा सरकारचा दहशतवाद। मात्र मनसे झुकणार नाही। कार्यकर्त्यांची धरपकड केल्यामुळे संदीप देशपांडेंचा हल्लाबोल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा। वर्षावरील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मंत्र्यांना आदेश। सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना। विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरनं विरोधकांचा सभात्याग। विधानभवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी तर सरन्यायाधीशांनी न्याय देण्याचीही मागणी। राज्यात 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीनंतर मेगा भरती। राज्यातील नोकर भरती संदर्भामध्ये लक्षवेधीवरती मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। नाशिकच्या गंगापूर धरणातनं गोदावरीत विसर्ग। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी तर गोदाकाठावरची मंदिरही पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। विदर्भातल्या 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी। गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा तर गडचिरोलीला आज ऑरेंज अलर्ट। भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसामुळे धरणांच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ। गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले आणि तब्बल 3,55,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नमस्कार, मी पूर्वी भावे।